सालोड येथील महिलांनी गुप्त माहितीच्या आधारे सरपंच, पोलीस पाटील तसेच पोलीस यांना सोबत घेऊन दारू पकडली। पोलिसांनी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी पसार झाले आहे। सालोड येथील महिलांनी गुप्त माहितीच्या आधारे गावातील पोलीस पाटील, सरपंच तसेच पोलिसांना सोबत घेऊन शिवरा रोडवरील नाला परिसरात जाऊन त्या ठिकाणी लपून ठेवलेली दारू पकडली। या ठिकाणी 1 ड्राम 35 पिंप भरलेले मोह, तर गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कनी रोड नाला ठिकाणी 15 पिंप व दारूची भट्टी याचा नायनाट केला। तसेच तिसऱ्या ठिकाणी जाऊन 10 पिंप मोह व दारूची भट्टी तोडली। हे सर्व दारू विक्रेते चोरून दारू विकत होते। सालोड येथील महिलांनी चांगली मोहीम राबवून या चोरून लपून बसलेल्या दारू विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकविला आहे। दारूमुळे आम्ही लयच त्रासलो होतो। त्रासामुळे 8 दिवस झाले। सरपंचाला सांगितलं, पोलीस पाटलाला सांगितलं, त्याच्या घरी जाऊन नाही सांभाळलं गेलं। आखरीला आज आम्ही सकाळी असा नेम केला का आपण जाऊन दारू पकडाव। या नेमामध्ये सकाळी आम्ही दारू पकडायला गेलो तर तो जीवन शिंदे दारू घेऊन येताना आम्ही इकडून गेलो, तो पडत पडत तिकडे गेला। त्याच्या मागं 2 पोरी आल्या। पोरीसोबत बोललो, त्या पोरीजवळ बॉटल मिळाली। तसंच आम्ही तिकडे गेलो तर त्याची भट्टी शिवरा व सालोड जंगलातनी ते होती 25 पिपे आणि 1 ड्राम डबक्या होत्या 3। असे फोडपाड करून आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर जेवण खाऊन केलं। आणखी इकडं हरणी रस्त्यानं गेलो, तिथं 35 पिपे आणि 1 डबकी फोडली, ड्राम फोडला। आम्हाला 35 पिपे सापडले, 1 ड्राम सापडला। आम्ही सगळं फोडपाड करून पाण्यामध्ये टाकून दिली। किती ठिकाणी तुम्ही दारू पकडली अशी? आज 3 ठिकाणी। आज 3 ठिकाणी। हो। आणि तिने ह्या कोणाच्या भट्ट्या होत्या? कोण काढणार होतं? गावकरी होता का बाहेर गावचे होते? नाही, गावचेच होते। आणि एक पकडली ना तिकडली तर ते बाल्या सुरेश नेवारेची होती आणि पिंटू सोनानीची होती। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाला असून आरोपी सध्या पसार झाले आहे। त्यानंतर मी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील किंवा सरपंच साहेब यांना मी वेळोवेळी सांगून जर तुम्हाला माहिती मिळाली तर आम्हाला किंवा आमच्या ठाणेदार साहेबांना माहिती द्या, आम्ही कारवाई करू, असं आम्ही बरेच वेळा आवाहन केलं होतं। आणि महिला दक्षता समितीच्या महिलांना पण सुद्धा सांगितलं होतं, तर दारू किंवा तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर मला किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्या, आम्ही वेळोवेळी कारवाई करू। तरी आज आपली सालोडवासीय महिला आणि गावकरी लोकांच्या आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने आपण ही संयुक्तिक कारवाई केलेली आहे। आणि आता पूर्ण माझ्या मते संपूर्ण दारूबंदी झाल्यासारखी वाटते। कालपासून आपण चांगला कार्यक्रम करत आहोत। याही नंतर जर तुम्हाला माहिती मिळाली तर मला सोबत घ्या, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे। आणि आमचे साहेब पण, ठाणेदार साहेब पण आहेत पाठीशी। आम्ही तुमच्या सोबत येऊ, कारवाई करू आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा करू। आम्ही यापुढे सुद्धा अशीच मोहीम चालू ठेवू, संयुक्त कारवाई करत राहू, यात काही शंका नाही। आणि आम्ही मी आणि माझे ठाणेदार साहेब आणि माझे पोलीस स्टाफ सदैव तुमच्या पाठीशी आहे। अवैध धंदेवाल्यांना कधीही पाठीशी घालणार नाही किंवा त्यांची कोणतीही हयगय केल्या जाणार नाही। विदर्भ न्यूज करिता मंगरुळ चव्हाळा येथून प्रशांत झोपाटे।